नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? बरे आहात का तुम्ही? निनो रोशा यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आपण आज मी तुम्हाला दाखवणार आहे तिळगुळाचे लाडू कसे बनवायचे. तर त्याआधी सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. ॲडव्हान्स मध्ये मी शुभेच्छा देत आहे. तर हे बघा, मी तीळ घेतला आहे. हे या तिळाचे मी लाडू आणि प्लस तिळाची चटणी असं 2 प्रकार करणार आहे. कारण हे तीळ जे आहे ना, अर्धा किलोच्या वरती आहे, त्याच्यामुळे सगळ्याचेच मी लाडू नाही बनवणार. तर मी थोड्याचे तिळाची चटणी बनवणार आहे आणि थोड्याचे तिळाचे लाडू. वड्या बनवल्यात मी काल, पण त्याचा तुम्हाला पण त्या वड्या पण दाखवते. तर आज मी तुम्हाला लाडू कसे बनवायचे ते दाखवते. तर चला आपण गॅस चालू करू. येतो त्याला. तर आता मी तीळ भाजून घेते. यात थोडेसे नाही का पॉलिश केलेले पण आहे आणि गावरान पण आहेत. जरा मिक्स थोडेसे पांढरे पण होते आणि मग ते मिक्स करून टाकले. त्यातच साफ केले, त्याला स्वच्छ करून मग हे मी लाडू आणि चटणी बनवणार आहे. एक मला ताप पण द्या. मग आपल्याला काय हे जास्त भाजायचे नाहीत. परत एकदा हे कर. असं एकदाच करायचं, काढायचं, म्हणजे एकदम खूप नाही होऊ द्यायचा. इलायची पण सोलायला लागेल थोडी. असं बाजारातनं जर तिळाच्या वड्या आणायच्या म्हणलं तर खूप महाग मिळते. जर घरी जर बनवले तर ते खूप छान आणि चांगले आणि नाही का जास्त प्रमाणात आपण घरी होतात. पाव किलोचे पण भरपूर होते ते वड्या. आता म्हणलं वड्या बनवले, थोडेसे लाडू पण बनवावे. नाही, चटणीला म्हणलं दुसरं दिलं थांबतात तांदूळ. चालू केलं. त्याला फोडून नका, बारीक करते. हा चालू केलं ना. हा गोळ साधारण पाऊण किलो आहे. तर यातला मी थोडासा वड्या करायला वापरलाय. तर हा पाऊण किलो गुळ मी आता हे तीळ पण भरपूर आहेत. आता लाडू करायचं म्हणलं तर एवढे तीळ भरपूर होतील. कारण वड्याला कसं कमी ह्याच्यात होतंय, पण तिळाला लाडू करायला तीळ लागते. तर आता आपण गुळाचा पाक करूया. पाक करायला ना गुळाचा ढेपेचाच गुळ वापरायचा. आता ह्यात मध्ये ना मी थोडं पाणी, आपल्याला पाक करायचा आहे, थोडस पाणी घालते, जेणेकरून आपला पाक व्यवस्थित चांगला व्हायला पाहिजे. काहीतरी गेलं
जास्त आहे गुळ आहे का नाही. आपलं तीळ एवढा लागलच गुळ. हा बरोबर होते. पण वास पण छान येत आहे. मी इलायची नको नाही का नाही. मस्त पैकी असा. कुणाला येतंय? आता आपण पाक करायला गुळ ठेवलाय. त्यात 2 चमचे मी तूप टाकलंय. तुपानं काय होतं, लाडू एकदम स्वादिष्ट आणि खूप सुगंध येतो. म्हणून तूप टाकले आणि सॉफ्ट होते. आणि हे मी पाक झाला का ते पाण्यात हे बघण्यासाठी पाणी घेतलेलं आहे. आणि याच्यामध्ये ना मी शेंगदाणे पण टाकणार आहे. हे का थोडेसे 1 वाटी शेंगदाणे घेतलेत आणि त्याचं फोलकट काढून असं आवड धोबड नाही का, अरे बोबड म्हणतो ना आपण, तसं हे करून घेतलंय. हो का, पाक कसा चेक करायचा, गुळी झाली पाहिजे. आता हे खूप पुढं गेलाय पाक. हो का, असं वाटीत पाणी घ्यायचं आणि पाणी घेतलं की हे असं, हो का, हे असं करायचं. हो का, हे अशी गुळी झाली पाहिजे. हो का, गुळी झाली की आपला पाक तयार झाला. तर आता मी काय करते, गॅस बारीक करते आणि ह्यात मध्ये ना हलव ग, जसं जसं टाकल ना तसं तसं हलवून घ्या. ही हलव, ते गरमच हे करावं लागतंय ना, नाहीतर ती काय होते असं घट्ट होऊन बसते. हलव हलव, थांब बघू इकडं. गॅस बंद करते मी. परफेक्ट झाले लाडूच. आता याला जर असं गार होऊ द्या आणि मग आम्ही लाडू वळून घेतो. थोडं गरम आहे तर बरंच. तीळ परत शेंगदाणे गूळ हे पौष्टिक आहे. पौष्टिक असल्यामुळं अतिशय हे शरीराला लाभदायक आहे. आता मी ताटाला ना तूप लावून घेणार आहे आणि मग आम्ही लाडू मध्ये शिफ्ट करणार. पाक तुमचा बरोबर आला ना की तुमचे कुठलेही साखरेचा पाक असू द्या, गुळाचा पाक असू द्या, ते जर परफेक्ट आलं ना की तुमचे लाडू अजिबात बिघडत नाहीत, खराब होत नाही. आता दुकानवाले बघा किती दिवस ठेवतात. आता तुम्हाला लाडू जर नको असेल ना तर तुम्ही ह्याच्या वड्या पण करू शकता. ताटावर असं थापून ह्याच्या वड्या पाडायच्या. असे लाडू बनवून घ्यायचे. गरमच आहे तोपर्यंत हाताला नाही का
चटका लागला ना सांभाळून. खूप लय गरम आहे, खूपच गरम आहे. सांभाळून सांभाळून खूप गरम आहे. अरे संसार संसार, आधी हाताला चटके मग मिळायचे भाकर. घ्या चटके हाताला. अयो आमचे लाडू एवढे झालेत बांधून. तुम्ही कसं बनवता ते आम्हाला सांगा, कमेंट करून सांगा तुम्ही कसं बनवता ते. खूप मेहनत आहे, फक्त बांधायचीच मेहनत आहे, करायची मेहनत नाहीये. चटके हाताला खूप खावे लागते. गरमच ते बनतंय. आले का सकाळची दुकानात हा? ही दुकानदाराची अशी कलाकारी असते. त्याला काय तूप लावत नाही ते दुसरं वनस्पती तूप असतं. खावा लाडू, तिळाचे लाडू खावा, वड्या खावा, काय पाहिजे ते खावा. तिळ वडे, लाडू तिळाचे. तेव्हा आपले तिळाचे लाडू तयार आहेत. तर तुम्ही काय करायचं माहिती ना, तुम्ही पण तिळाचे लाडू बनवायचे, खायचे आणि मला कमेंट करून सांगायचं की खूप छान झालेत. आता अमृता तुम्हाला खाऊन दाखवल की हे तिळाचे लाडू कसे झालेत ते आणि टेस्ट कशी झाली. मग घे आणि सांग. मस्त झालं, मऊ झालं एकदम, असे कडक असं नाही वाटत. छान झालं, टेस्ट पण. आणि इलायची टाकली आपण, इलायची पण टाकलेली आहे. आणि गुळाचा पाक करताना आपण 2 चमचे तूप टाकले, त्याच्यामुळे हा लाडू असा ना असाच मऊ सूत राहतो. मऊ एकदम मऊ राहतो. आता काल केलेल्या वड्या अजून मऊ, एकदम मऊ आहे. त्या कडक झाल्या नाही त्यांना, काय नाही. पण तुम्ही वड्या करा, तिळाचे लाडू करा, पाक करताना तुम्ही 2 चमचे तूप टाका आणि इलायची टाका. जसं दुकानातून तुम्ही पॅकेट आणताना त्याच टाईपचा हा लाडू लागतोय का नाही. तर माझा चॅनल कडक असत हे ना, असं चांगलं लागतात. तर माझा चॅनल आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेलचं बटन दाबा आणि कमेंट करून सांगा की हे लाडू, तिळाचे लाडू कसे वाटले. तिळगुळ घ्या, तिळाचे लाडू घ्या आणि गोड गोड बोला. परत एकदा मकर संक्रांतीच्या ॲडव्हान्स मध्ये हार्दिक हार्दिक शुभेच्छा. बाय.
फिरव का परत.